बीजेपीच्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांचं जोरदार उत्तर। आता मोदी महानगरपालिकेच्या प्रचारातही येतील राज ठाकरेंची मोदींवर टीका। भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी केली भाजपात प्रवेश करणाऱ्यांवर टीका। आदिवासी येथे सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा संपन्न। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या भाजपच्या सवालाला आज सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात 25 सभा घ्याव्या लागतात, यावरूनच महाराष्ट्राचं महत्त्व किती आहे हे कळतंय असं त्या म्हणाल्यात। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या बीजेपीच्या जाहिरातीचा सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रात 25 सभा घ्याव्या लागतात, यावरूनच महाराष्ट्राचं महत्त्व लक्षात येतंय। या ठिकाणी नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीला दिलंय। त्या उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील एनसीपीचे उमेदवार राणा जगजित सिंग पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या। यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्यात, उस्मानाबाद कांदा व कापसाच्या हमी भावाच्या संदर्भात विधानसभा निवडणूक झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी दिल्लीत जाऊन अडवणार असल्याचा इशारा एनसीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे। त्या उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील एनसीपीचे उमेदवार जगजित सिंग पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या। याविषयी बोलताना सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचं किती महत्व वाटतं बघा ना त्याच्यामुळे। देशाचा पंतप्रधान रोज महाराष्ट्रात येते, देश बघतोय महाराष्ट्राची काय तेच मला भाजपला सांगायचं आहे। रोज जाहिराती बघताना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र या देशाचा पंतप्रधान तर तुझी भाषा माझ्या महाराष्ट्रात करतोय म्हणजे महाराष्ट्राचा पक्ष बघा इथे नेऊन ठेवला आम्ही महाराष्ट्र। आता आज तर काय तुम्हाला सांगायचं, पेपर वाचलं का नाही सकाळी कांद्यावाल्याला सांगितलेलं नाशिकमध्ये तुम्हाला न्याय मिळून गेल्याशिवाय सुप्रिया सुळे थांबणार नाही। इलेक्शनचा सगळं होऊ द्या, त्या नरेंद्र मोदीची काम दिल्लीत गाडी अडवली नाही ना कांद्याचा आणि कसं आपल्याला करावं लागलं। कोल्हापुरात काल स्थानिक उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी होती। यावेळी बोलताना त्यांनी भाजपला त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली। काल कोल्हापुरात काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंचावर त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सोनिया गांधींनी भाजपाच्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या प्रश्नाला सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे असल्याचं सांगितलं। या प्रश्नाला सर्व क्षेत्रात महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे असल्याचं सांगून उत्तर दिलंय। आज ये शिवाजी महाराज की दुहाई देते चुनाव में घूम रहे हैं, लेकिन जब हमारी महाराष्ट्र सरकार ने समुद्र में शिवाजी महाराज की विशाल प्रतिमा लगाने की योजना बनाई तो भाजपा ने उनका बहुत विरोध किया। चुनाव आते ही इनका रंग बदल जाता, चुनाव जाते ही ये फिर अपने असली रूप दिखाने लगते, दूसरों के कामों को। चुनाव तो सामने, तो हमारे विपक्षियों ने फिर वही सिलसिला शुरू कर दिया। उनके प्रचार में सुनने को मिलता है कि वह महाराष्ट्र को गुजरात से भी आगे ले जाकर दिखाएंगे। वाह, कितनी कितनी मजेदार बात है। ये लोग इतना भी नहीं जानते हैं कि महाराष्ट्र तो करीब करीब सभी क्षेत्रों में गुजरात से काफी आगे है। कानोरा मनोरा विधानसभा मतदारसंघाचे भारिप बहुजन महासंघ व महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे उमेदवार युसुफ पुंजानी यांनी टाइम टीव्हीशी बातचीत केली आहे। यावेळी बोलताना ते म्हणाले, बात कर रहे हैं आप, तो मैं व्यापारी आदमी हूँ, मैं राजकारणी नहीं होने के कारण सारा जनमत जो है व्यापार की वजह से मेरे पीछे है। आज तक के मैंने जो समाज सेवा की है, लोगों को मालूम है कि मैंने जो समाज सेवा की है वो बिल लॉस की है, तो राजकारण में आने के लिए मैंने ये जनसेवा नहीं की थी। इसके लिए जनमत ने मुझे राजकारण में लाने के लिए मजबूर किया। इसके लिए आज जो लोगों की मर्जी से मैं राजकारण में आया हूँ, वो लोगों की सारों की अपेक्षा है कि आज मैं राजकारण में आया हूँ तो चुन के भी मैं आना चाहिए। इसके लिए मेरे से ज्यादा लोग, मेरे से उम्मीदवार से ज्यादा मतदार मेहनत कर रहे हैं। आज ऐसी पोजीशन इस मतदार संघ की हो गई है।
आप चुनकर आने के बाद में मतदार संघ के लिए क्या करने वाले हैं? सबसे पहले मैं रोटी कपड़ा और मकान की सुविधा करने के लिए और गोर गरीबों के जो प्रश्न है जैसा लोड शेडिंग है, सिंचन है और बार बार जो किसानों की जो तकलीफें हो रही है, उद्योग को लघु उद्योग किसानों के जो माल से लघु उद्योग को बढ़ावा देना चाहता हूँ, इसके लिए मैं राजकारण में आया हूँ। अभी फिलहाल किसान के लिए जो खेती के लिए पानी देने का जो प्रॉब्लम जाता है लोड शेडिंग का, चुनकर आने के बाद में आप इसके बारे में क्या प्रयोजन करेंगे? सबसे पहले उसके लिए आंदोलन करना है तो भाई लोड शेडिंग जो महाराष्ट्र में सबसे ज़्यादा बिजली पैदा होती है और सबसे ज़्यादा लोड शेडिंग आज की तारीख में महाराष्ट्र में ही चल रहा है। उसके लिए हमें लड़ना है। बाबा साहब आम्बेडकर हमारे साथ है और हम सब लोग एक होकर लड़ेंगे तो इंशाअल्लाह वो कामयाब होगा कि महाराष्ट्र में लोड शेडिंग कम हो सकता है। ठाण्यात काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली। या सभेमध्ये त्यांनी मोदींना निशाणावर ठेवलं होतं। ते बोलताना म्हणाले, मोदी आज विधानसभेच्या प्रचारासाठी आहेत, उद्या महानगरपालिकेच्या प्रचारात येतील। मी मोदींवर विश्वास दाखवला होता ना की भाजपावर। आजही मी त्यांना मानतो, अशी बोचरी टीका त्यांनी मोदींवर केली आहे। काल ठाण्यातील स्थानिक उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर लगेचच मुंबईत मोदींची सभा होणार होती, त्यामुळे राज ठाकरे यांनी भाषणात मोदींना टार्गेट केलं होतं। यावेळी राज बोलताना म्हणाले, काल भोकर मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे। ज्या उमेदवारांनी काँग्रेसमधून पक्षांतर केलं त्यांच्यावरही अशोक चव्हाण यांनी चांगलीच टीका केली आहे। भोकर मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अर्धापूर येथे आयोजित एका सभेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जनसभेला संबोधित करत होते। यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे। अच्छे दिन आएंगे म्हणून आलेली सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकले नाही। आमच्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचं पाणी मिळालंय, त्यामुळे प्रत्येक शेतकरी सुखी झाला। यावेळी त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे। काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आव्हान देखील त्यांनी यावेळी जनतेला केलंय। देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्याचा मुख्यमंत्री मी होणार, खडसे घाबरून गेले, झटपट उठले, मी पण मुख्यमंत्री होऊ शकतो। विनोद तावडे म्हणतात दोघं मुख्यमंत्री व्हायचं, माझं काय व्हायचं, मला गृहमंत्री करा म्हणतो। आणि तिघाचं ऐकलं उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार। म्हणजे तुमचं मतदान सुद्धा अजून झालेलं नाही, तुमच्या मताच्या अगोदर हे मुख्यमंत्री पद वाटून घेतलंय राज्याचं। तुमचं मतदान तरी होऊ द्या मित्र हो। लोकशाहीमध्ये तुमच्या मताचं महत्व आहे, तुमच्या मताला किंमत आहे। तुम्ही जो ठरवाल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे। यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात 61 महिला निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या आहेत। हिंगोली मतदारसंघातून विविध पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। मात्र शिवसेनेचे उमेदवार दिनकरराव देशमुख यांनी सर्वच पक्षांवर कुरघोडी करत प्रचंड प्रतिसाद मिळवला आहे। आमच्या प्रतिनिधीने बातचीत केल्यास त्यांनी या मतदारसंघात मीच विजयी होणार असल्याचं म्हटलंय। आमचा विकास कामाचा अजेंडाच असा आहे की मी आज जरी विधानसभेला उभं राहिलो असेल आणि नव्हतो त्यावेळी माझ्या या विधानसभेमध्ये विकासाच्या कामाबद्दल माझा एकच सवाल आहे आणि प्रश्न आहे, तो म्हणजे या विधानसभेतील जनतेला आतापर्यंत पाणी हा प्रश्न फार मोठा आहे। आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 धरणं आहेत, पण त्यापैकी 2 धरणं आहेत, एक येलदरी आणि सिद्धेश्वर आहे। मी जनतेला वचन दिलेलं आहे की येलदरी धरणातून डावा कालवा काढून माझ्या विधानसभेतील पूर्ण लोकांना त्या ठिकाणी जमीन ओळखताखाली आणून सुखी व समृद्धी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। मला एक सांगायचं या ठिकाणी की या ठिकाणी आपले 2 धरणं आहेत आणि त्यामुळे या विधानसभेमध्ये विकास कामाचा स्कोप करण्यासाठी खूप काही आहे, पण त्याला राजकीय अभाव, शक्तीचा अभाव असल्यामुळे आतापर्यंत ती कामं होऊ शकली नाहीत। 15 वर्षामध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत, त्यांनी ह्या कुठल्याच हालचाली केलेल्या नाहीत। म्हणून मला ही या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून मी त्यांना संधी मागत आहे आणि औद्योगिक धंदे जर या ठिकाणी उभे वाशी येथे महायुतीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सदाभाऊ खोत यांनी माजी आघाडीच्या घोटाळ्यावर टीका टिप्पणी केली आहे, तर शरद पवार यांना बाबा आणि 40 चोर अशी खिल्ली उडवत सदाभाऊ खोत म्हणालेत। येत्या निवडणुकीत महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला। यावेळी सदाभाऊ खोत यांनी बोलताना जनतेला मतदानासाठी आवाहन केलंय।
काल खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी मतदारसंघातील धनकवडी आणि वडगाव या भागात आपला विकास आराखडा जनतेसमोर ठेवून मतदात्याला मतदानासाठी प्रोत्साहित केलाय। काल आपली प्रचार मोहीम जोरावर करत मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघातील अनेक भागात भेटीगाठी केल्या। यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी खडकवासल्याचा विकास कसा करणार हे पटवून दिलं आणि मतदात्याला मतदानासाठी प्रोत्साहन केलं। यावेळी धनकवडीत त्यांच्यासोबत पुणे महापौर दत्ता धनकवडे होते, तर वडगावात नगरसेवक विकास दांगट होते। राज्यात सर्वत्र कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव जोरदार साजरा करण्यात आला। मात्र कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी नाशिक येथील पावनभूमी समजली जाणारी उद्धव नगरी म्हणजेच मुल्लेर या गावात रास क्रीडेचे आयोजन करण्यात येतं। सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव जोरदार साजरा करण्यात आला, त्याचा हा रिपोर्ट। नाशिक येथील मुल्लेर हे गाव इतिहासात पावनभूमी म्हणून ओळखले गेलंय। या गावात श्री क्षेत्र उद्धव महाराजांची समाधी आहे। श्रीकृष्णाचा अवतार समजल्या जाणाऱ्या उद्धव महाराजांच्या समाधीत कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मुलांनाच गोपिका म्हणून नटवलं जातं आणि रास क्रीडा उत्सव साजरा केला जातो। यावेळी या गोपींची भव्य चक्राखाली पूजा केली जाते। गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते। संस्कृतीचा वारसा जपत असणाऱ्या या गावात हा उत्सव म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरत असतो। यावेळी परमेश्वराच्या जयघोषात भव्य चक्र चढवलं जातं। मुंबई सध्या विधानसभेचं चांगलंच वारं वाहताना दिसतंय। यामुळे मुंबईतील सर्वच उमेदवार आपला प्रचार जोरात करताना दिसत आहेत। यावेळी दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रितेश तिवारी यांनी। ऐसा है कि दिंडोशी का विकास यही मेरा एजेंडा है। दिंडोशी में जो असुविधा है उसको सुविधा दिलाना और लोगों को साथ में लेना, और निर्भय जो कुरार का हमने नारा दिया है, लोगों को निर्भयता से कुरार में रहने के लिए उनका एक मानसिकता होनी चाहिए। इस तरह से हम काम करेंगे। यहाँ समस्या है हॉस्पिटल की, यहाँ ट्रैफिक की समस्या है, यहाँ पर देखा जाए तो गार्डन में बच्चों के लिए खेल कूद के लिए व्यवस्था नहीं है। ये सारी बातें मद्देनजर रखते हुए विकास का काम हम करेंगे, ऐसा हमने एजेंडा लोगों को दिया है। यदि आप यहाँ से जीत कर आते हैं तो सबसे पहले कार्य क्या होगा आपका? सबसे पहले सब काम इतने प्रायोरिटी पे है कि सारे कामों को एक साथ शुरुआत करनी होगी और ज्यादा से ज्यादा समय में कम से कम टाइम में लोगों को अच्छी सेवा देना, यही मेरा कर्तव्य रहेगा। यहाँ के स्थानीय विधायक राजन सिंह हमेशा अपने कार्यों के बारे में डंके के चोट पे कहते हैं कि मैंने बहुत सारे विकास कार्य किए। क्या आपको लगता है, आप नगरों में घूमते हैं तो आपको लगता है विकास कार्य हुए? ऐसा है कि विधायक के नाते यहाँ टॉयलेट और घरगलिया ये तो काम राज्य सरकार का जो फंड आता है उससे हम करते हैं, लेकिन उसके आगे जाकर लोगों को जो आवश्यक सेवा है वो देने के लिए प्रयास करना ये विधायक का कर्तव्य होता है। राज्य सरकार की योजना हो, केंद्र सरकार की योजना हो, इस कुरार में लाना, उसको उसके कारण लोगों को व्यवस्था देना, ये होता है। और इसीलिए अगर कोई कहता है कि मैंने काम किया तो ठीक है, हर लोग कहते हैं कि काम किया, लोग जनता तय करेगी किसने काम किया। थैंक यू। वो थे हमारे साथ सुनील प्रभु जी, दिंडोशी विधानसभा चुनाव के शिवसेना के उम्मीदवार, जिन्होंने सरलता से अपने विचार रखे। कैमरामैन अरुण जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा येथील काँग्रेसचे उमेदवार सुरेश कुमार जेतलानी यांनी सध्या आपला प्रचार जोरात सुरू केला आहे। त्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। बदर चौस अध्यक्ष जालना जिल्हा अल्पसंख्याक सेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर ढाकणे साहेब हे सुद्धा हे मुद्दामून जालन्याहून या ठिकाणी आलेले आहेत। आल्यानंतर आघाडी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आघाडी सरकारचे अशोकरावजी चव्हाण त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विश्वास ठेवून त्यांना एकच मागणी केली, साहेब की मला बाकी काही पाहिजे नाही, मला मतदारसंघाच्या विकासासाठी पाहिजे। वेळ झाली एका छोट्या ब्रेकची। पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। मी फक्त निमित्त, मात्र विकासासाठी लढणार आपण सारेच। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पिरिपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिवाजी इंगळे, वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पिरिपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिवाजी इंगळे यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार। Thank you.